लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की धनंजय देशमुखांच्या घरी बऱ्याच दिवसातून आलेले आहेत. पण आज खरं तरी ते धनंजयचं देशमुखांच्या घरी येण्याचं वेगळंच कारण असतं. ते इथे म्हणत असतात की खरं आजचा विषय जरा सिरियस आहे आणि तो बायकांच्या निगडीत आहे. असं म्हटल्यानंतर सर्वच जण जरा टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हाही ते धनंजय म्हणत असतात की नंदिनीच्या आधी खरं तर शारदाचे 3 मिसकॅरेज झालेले आहेत. त्यामुळे खरं माझ्या मुलींची मला फार काळजी वाटते, कारण की दोघीही सध्या प्रेग्नेंट आहेत. हे ऐकल्यानंतर खरं इकडे काव्य आणि नंदिनी दोघी टेन्शनमध्ये आलेले आहेत. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते, काव्य इथे रुटीन चेकअपसाठी वगैरे हॉस्पिटलला आलेले आहे असा अंदाज आहे. तिच्या समोर खरं तर इथे एक इमर्जन्सी केस आलेले असते. सगळेच जण फार घाबरलेले असतात. तिचे मिस्टर जे असतात ते सुद्धा इथे फार घाबरलेले असतात. डॉक्टरांना आवाज देत असतात. तिचं मिसकॅरेज वगैरे झालेलं आहे असं इथे वाटत आहे. हे सगळं काही पाहून काव्या तर फार टेन्शन आलेले असते. ती फार रडत असते. तेव्हा खरं नंदिनी सुद्धा इथे आलेली असते. नंदिनी तिला विचारत असते की काय झालं काव्या. काव्या रडतच तिला म्हणत असते अगं ती बाई आणि तिचं त्या बाईचं काय झालं असेल गं. आपण किती स्वप्न बघतो ना गं आपल्या बाळाबद्दल, आणि त्यात आपली काही चूक नसताना बाळ आपल्या हातातनं जाणं म्हणजे असं म्हणून फार रडत असते. हे सगळं काही काव्याचं रडणं पाहून ते नंदिनीसुद्धा फार टेन्शनमध्ये आलेली असते, कारण की डॉक्टरांनी तिला आधीच सांगितलेलं असते की तिची प्रेग्नेन्सी जरा नाजूक आहे. त्यामुळे खरं नंदिनी ते फार टेन्शनमध्ये आलेली असते. आता हे सगळं काही काव्यासमोर आल्यानंतर काव्या कशी रिॲक्ट होती हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.